नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वी घटक पहिला रोमन संख्या चिन्हे अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीचं घड्याळ कधी कुठे पाहिलं आहेत का? तर या ठिकाणी तुम्ही बघत आहात की इथे हे जे काही लिहिलेलं आहे ते संख्या चिन्ह दिसत आहेत आपल्याला, परंतु ही आपण जी 1 2 3 अशा पद्धतीने जी वापरतो ती नाहीये, तर ही वेगळी चिन्ह आहेत। तर याला नेमकं काय म्हटलं जातं? तर याला रोमन संख्या चिन्ह असं म्हटलं जातं आणि ह्याची सुरुवात युरोपमध्ये पहिल्यांदा झाली। हा जो काही आय आहे तो आपण 1 साठी वापरतो। जेव्हा आपण 1 हे घड्याळामध्ये रोमन संख्या चिन्ह दाखवताना अशा पद्धतीने आय दाखवत असतो। डबल आय म्हणजे 2, ट्रिपल आय म्हणजे 3, आय व्ही म्हणजे 4, व्ही म्हणजे 5, व्ही आय म्हणजे 6, व्ही डबल आय म्हणजे 7, व्ही ट्रिपल आय म्हणजे 8, आय एक्स म्हणजे 9 आणि एक्स म्हणजे 10, एक्स आय 11, एक्स डबल आय 12। या पद्धतीने हे घड्याळ आहे। या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह लिहिण्यासाठीचे काही नियम आहेत। या पद्धतीत शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं, शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नाही। त्यानंतर नियम पहिला आहे आय एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात। कशा पद्धतीने ते मी एक्सप्लेन करते या ठिकाणी। पुन्हा एकदा बघा, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात। म्हणजे आय हा झाला 1, हेच दोनदा किंवा तीनदा, समजा मी दोनदा आय लिहिलं तर याला 2 म्हणणार, हे 3 वेळा जर मी आय लिहिलं तर याला 3 म्हणणार। त्याच पद्धतीने एक्स जर एकदा लिहिला तर एक्सला 10 म्हटलं जातं, एक्स दोनदा लिहिला तर हे 10 आणि हे 10, 20, एक्स 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 10 10 10 हे झाले 30। या पद्धतीने रोमन संख्या चिन्हामध्ये आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजे 10 या 3 ह्याची मदत तुम्हाला रोमन संख्या चिन्हात होणार आहे। यानंतरचा दुसरा नियम आहे आय किंवा एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात। म्हणजे काय? तर तुम्ही बघितलं की आय म्हणजे 1, दोनदा आय लिहिला एका शेजारी एक तर ते 2, 3 वेळा आय लिहिलं तर ते 3। या पद्धतीने तुम्ही पुढे जाल, 4 वेळा आय लिहाल आणि याला 4 म्हणाल तर हे चुकीचं आहे, कारण रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचा जो काही नियम आहे तो आहे की आय किंवा आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात। हे 3च वेळा लिहिणं इथपर्यंतच बरोबर आहे, परंतु 4 वेळा आय एका शेजारी एक लिहिलं तर हे चुकीचं आहे। याच पद्धतीने एक्स म्हणजे 10 असतं, दोनदा एक्स लिहिलं तर ते 20 असतं, 3 वेळा एक्स लिहिलं तर ते 30 असतं, परंतु तुम्ही 4 वेळा एक्स अजिबात लिहू शकत नाही आणि याला 40 अजिबात म्हणू शकत नाही। ठीक आहे। व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत। व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत म्हणजे काय? तर व्हीला आपण 5 म्हणतो, तर व्ही शेजारी व्ही अशा पद्धतीने कोणतंही चिन्ह नसतं, हे चुकीचं आहे। म्हणजे व्ही हे फक्त एकदाच लिहिलं जातं, एकापुढे एक व्ही असं लिहिलं जाणार नाही। चला नियम तिसरा बघूया। आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते। म्हणजे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह, समजा आपण आय घेऊया, मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे, मोठी संख्या आपण इथे एक्स घेऊया, एक्सला आपण 10 म्हणतोय, एक्सला आपण 10 म्हणतोय, तर एक्सच्या उजवीकडे लिहिलं तर यांची काय होते? बेरीज होते, तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते। म्हणजेच कशा पद्धतीने या एक्सला आपण म्हणतो 10 अधिक ह्या आयला म्हणतो 1, म्हणजे हे झाले 11। याचा अर्थ 11 कसं लिहिलं जाणार रोमन संख्या चिन्हात? एक्स आणि आय या पद्धतीने, एक्सच्या पुढे आय, एक्सच्या उजवीकडे आय लिहिलं जाणार। काय आहे नियम आपला 3 नंबरचा?
आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. हे नियम तुम्हाला आत्ता बघताना अवघड वाटत असतील, परंतु याची जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसे तसे हे नियम तुम्हाला सोपे वाटतील. इथे आपल्याला बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. मोठी संख्या इथे काय घेतली? 5 घेतली. 5च्या पुढे आय लिहिला म्हणजे काय? 5 अधिक 1 बरोबर झाले 6. त्या पद्धतीने हे आहेत 5 आणि 2 आय. 2 आय म्हणजे काय? 2. आपण इथं बघितलं 5 अधिक 2 किती होणार? 7 होणार. व्ही 3 वेळा आहे. व्ही म्हणजे काय? एकटा व्ही म्हणजे असणार आहे 5 आणि हे 3 वेळा आहे म्हणजे असणार आहे 3. 5 अधिक 3 8. या पद्धतीने इथे आणखी आपण ही सुद्धा बघूयात कशा पद्धतीने लिहिलेत. एक्स म्हणजे 10. एक्सच्या शेजारी आय जोडला. 10 अधिक 1 11. हे काही इथं आपण आता बघितलं होतं ते 10 अधिक 1 11. एक्स म्हणजे 10. 2 आय म्हणजे 2 बरोबर 12. म्हणजे कसं केलेलं आहे बघा, इथे समजावून सांगते. एक्स 3 वेळा आहे. आता तुम्ही म्हणाले 3 वेळा आहे म्हणजे डायरेक्ट 3 येते का लक्षात? नाही आलं तर कसं? एक्स म्हणजे 10. हा आय म्हणजे 1. हा आय म्हणजे 1. हा आय म्हणजे 1. आय म्हणजे 1. सिंगल आय असेल तो 1 पकडला जातो. यांची बेरीज किती होते? 10 11 12 13. 13 झाली. याचा अर्थ ही रोमन संख्या जी आहे ती असणार आहे 13 साठीची. आता इथे आणखी एक्सच्या पुढे व्ही लिहिलाय. एक्स म्हणजे 10. पुढे 5. व्ही म्हणजे 5. 10 अधिक 5 15. पुढे जातोय आपण. उजवीकडे लिहिलंय एक्स व्ही आय. इथे बघा एक्स व्ही आणि आय या पद्धतीने लिहिलंय. त्यांना सेपरेट करा. एक्स म्हणजे 10. व्ही म्हणजे 5. आय म्हणजे 1. 5 अधिक 10 अधिक 5 अधिक 1 झाले 16. म्हणजे 16 साठी आपण काय लिहिणार रोमन संख्या चिन्हात? एक्स व्ही आय. नियम पुढचा 4. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. काय लक्षात येते आपल्या? उजवीकडे लिहिलं होतं तेव्हा ते वाढवलं गेलं, बेरीज केली गेली आणि डावीकडे लिहिलंय तर ते वजा केलं जाणार. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. आपण बघूयात या ठिकाणी. आय हे व्हीच्या डावीकडे आणि एक्स हे आय हे एक्सच्या डावीकडे, परंतु एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. म्हणजे हे दोनच गोष्टी आपल्याला इथं मिळतात. तेव्हा काय केलं जातं तर वजा केलं जातं. हे व्ही म्हणजे काय आहे? 5 आहे. आय म्हणजे काय आहे? 1 आहे. या 5 मधून आपण 1 वजा करणार म्हणजे 4 मिळणार. हे आय व्ही हे आपण 4 साठी लिहिणार. या ठिकाणी लक्ष द्या, खूप छान पद्धतीने सांगते. व्ही म्हणजे काय तर 5 आणि व्हीच्या पुढे आय लावला, व्ही आय झालं म्हणजे किती? 5 आणि 1 किती झाले? हे 6 झाले. मागे या, व्ही त्याच्या डावीकडे लावा आय, हे काय झालं? वजा झालं. इकडे गेलोय वजा होणार आहे, इकडे आलोय अधिक होणार आहे. वाढवलं अधिक झालं. आता व्ही आणि डावीकडे आहे म्हणजे ह्या व्ही ला 5 म्हणणार आणि आय ला 1 म्हणणार. ह्या 5तून 1 वजा करा 4. 4 साठी काय? आय व्ही. 5 साठी काय? व्ही आणि 6 साठी व्ही आय. त्याच पद्धतीने सेम तुम्ही हे देखील सांगू शकता. एक्स म्हणजे काय? 10. एक्स आय पुढे गेलो. एक्स म्हणजे 10. एक्स आय 11 आणि मागे येणार आहे आपण एक्सच्या मागे आय म्हणजे काय? वाचताना कसं वाचणार? आय एक्स. आय एक्स हे कसं झालं? आय एक्स म्हणजे 9 झालं. अगदी बरोबर. 4था नियम आपण या ठिकाणी समजावून सांगितला. यानंतर आपण उदाहरण संग्रहाकडे जाऊया.
काय दिलाय उदाहरण संग्रह 1. पहिला प्रश्न आहे 1 ते 20 या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा. आता तुम्हाला 1 ते 20 पर्यंतची रोमन संख्या चिन्हे लिहिता येतील. घेऊयात आपण सोडवायला. उदाहरण संग्रह 1 पहिला प्रश्न 1 ते 20 आपल्याला काय लिहायचे आहेत? रोमन संख्या चिन्ह लिहायची आहेत. हे बघा, 1 साठी आय, 2 साठी 2 वेळा आय. जिथे जिथे अडचण येईल त्या ठिकाणी आपण परत मागे जाऊन नियम बघूया. 3 साठी 3 वेळा आय. आता 4 लिहायचंय. 4 कसं लिहिणार? 4 वेळा आय लिहिणार का? नाही लिहिणार, कारण आपण पहिला नियम काय बघितला की आय हे 3 वेळाच फक्त लिहिलं जाणार आहे. 4 वेळा आय नाही लिहिणार. मग हे 4 आपण कसं बघितलं? शेवटच्या नियमामध्ये पाहिलं आपण. पुन्हा एकदा बघा. या शेवटच्या नियमामध्ये बघितलं आपण की व्हीच्या डावीकडे आय लिहिलं जातं तेव्हा त्यातून ते वजा केलं जातं. या व्ही मधून आय वजा केलं जाणार. 5 वजा 1 4 येणार. ठीक आहे. ओके. 4 साठी काय लिहिणार आपण? व्हीच्या डावीकडे आय. वाचताना कसं वाचणार? आय व्ही. 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही डबल आय, 8 साठी व्ही ट्रिपल आय. आता 9 साठी पुन्हा आपण व्ही 4 वेळा आय लिहू शकतो का? तर नाही लिहू शकत, कारण आय हे 3दाच लिहिलं जाणार आहे. 9 साठी काय लिहिलं जातं? एक्सच्या डावीकडे आय. लिहिताना आपण आय एक्स अशा पद्धतीने लिहायचं. हळूहळू सवय झाली की येईल लक्षात तुमच्या. 9 साठी आय एक्स आणि एक्सच्या डावीकडे आहे त्यामुळं 10 याला 10 म्हणणार आणि याच्यातून 1 वजा करणार म्हणजे 9 साठी आपण आय एक्स अशा पद्धतीने लिहिणार. 10 साठी एक्स लिहिणार. ओके. 10 पर्यंत रोमन संख्या चिन्हे आपण लिहिलेली आहेत. 11 पासून 20 पर्यंत लिहूयात. 11 साठी कसं लिहिणार? एक्सच्या पुढे 1 वेळा आय. 12 साठी कसं लिहिणार? एक्सच्या पुढे 2 वेळा आय. 13 साठी एक्सच्या पुढे 3 वेळा आय. 14 साठी एक्सच्या पुढे 4 वेळा आय. लिहिणार का? अजिबात नाही, कारण इथे आपण आय 4 वेळा लिहू शकत नाही. मग कसं लिहिणार? 15 साठी कसं लिहिणार? 15 साठी लिहिणं सोपं जाईल. 15ची फोड करणार आपण. मी या ठिकाणी कच्च्या पद्धतीने दाखवते तुम्हाला. 15ची फोड कशी करणार आपण? 10 अधिक 5. ओके. आपल्याला फोड ही नेहमी 10, 5, 1 अशा पद्धतीने करायची आहे. 10 अधिक 5 15 झाले. 10 साठी काय लिहिणार आपण? एक्स लिहिणार. 5 साठी काय लिहिणार? व्ही लिहिणार. मी समजण्यासाठी 14च्या आधी 15चं लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 15 साठी आपण एक्स व्ही अशा पद्धतीने लिहितोय आणि 14 साठी म्हणजे आपल्याला मागं जायचं आहे 1 ने, तर आपण एक्स आणि व्ही याच्या डावीकडे आय लिहिणार. येते लक्षात? म्हणजे हे झाले 14. 15 साठी एक्स व्ही. आता 16 साठी इथून पुढे पुन्हा सुरुवात. उजवीकडे जाणार. हे झाले 10, 5 आणि हे 1. 10, 15 आणि 1 16 या पद्धतीने झाले. कशी फोड केली आपण? 10, 5 आणि 1 बरोबर झाले 16. या पद्धतीने फोड केली आपण. 17 कसं करणार? हे झाले 10, हे झाले 5, 15, 16, 17. आलं लक्षात? 18 सेम तशा पद्धतीनेच फोड केली. 10, 5, 1 अधिक 1 हे झाले 17. आता 18 आधी फोड करून घेऊया. 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 झाले 18. कसं लिहिणार? 10 साठी एक्स, 5 साठी व्ही, 1 साठी आय, 1 साठी आय, 1 साठी आय. झाले. आता इथून पुढे आणखी एक आय लावून 19 म्हणू शकतो का? तर अजिबात नाही, कारण आय आपण 4 वेळा लिहू शकत नाही. मग 19 लिहिण्यासाठी काय करचाल? आणि 20. मग मला असं वाटतं की 19 समजण्याआधी आपल्याला 20 समजणं जास्त सोपं आहे. 20 कसं येणार आहे? एक्स एक्स हे 10 झाले 20.
याच्यातून एक वजा करतोय म्हणजे एक्स एक्स आणि डावीकडे वजा करतोय म्हणून डावीकडे आय लिहिणार. आय एक्स एक्स. आलं लक्षात? 1 ते 20 पर्यंतचे रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. हे आहेत तुमचे 1 ते 20 पर्यंतचे रोमन संख्या चिन्ह. पुढचा प्रश्न आहे पुढील संख्या. प्रश्न दुसरा, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे 1 2 3 4 या पद्धतीने. काय आहे हे? व्ही आहे. व्ही कसा लिहिणार? या ठिकाणी लिहिते. व्ही म्हणजे 5. हा व्ही म्हणजे 5. नंतर हा आय म्हणजे 1 आणि हा आय म्हणजे 1. करा बरं बेरीज. 5 6 7 हे झाले 7. एक्स तर लक्षात राहीलच आपल्या. एक्स म्हणजे 10. आता एक्सच्या पुढे गेलंय. किती पुढे गेलंय? 1 2 3. 3 वेळा आय झाले म्हणजे 3 आलंय. आणि हे 10 अधिक 3 13. एक्स म्हणजे 10. आय व्ही म्हणजे काय? तर 4. 10 अधिक 4 झाले 14. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1. 10 15 आणि 1 16 झाले. इथं तुम्ही एक्स म्हणजे 10 पण म्हणू शकता आणि व्ही आणि आय ह्याला सेपरेट करण्याऐवजी एकत्र केलं. व्ही आय किती आहे? 6. हे पण तुम्ही तसंही करू शकता. 10 आणि हे 6 16 झाले. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5 आणि 3 वेळा आय म्हणजे 3. करा बरं बेरीज. येते का लक्षात? एक्स व्ही 1 2 3. हे एक्स म्हणजे 10, हे व्ही म्हणजे 5 आणि 3 वेळा आय म्हणजे 3. 10 आणि 5 15, 15 अधिक 3 18. हे झाले 18. आय एक्स काय येते लक्षात? आय एक्स आठवते का? आय एक्स म्हणजे 10 असतो आणि त्याच्या डावीकडे गेलंय 1 ने म्हणजे 1 वजा करायला लागणार म्हणजे झाले 9. आय एक्स कशासाठी लिहिलं जातं? 9. यानंतर तिसरा प्रश्न आहे. समजा तुम्हाला यातलं कोणतं समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा थोडा मागे घेऊन पुन्हा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रश्न तिसरा घेऊया. रिकाम्या चौकटी भरा. संख्या दिलेल्या आहेत. काही ठिकाणी रोमन संख्या चिन्ह लिहायचे आहेत, काही ठिकाणी रोमन संख्या चिन्ह दिलेत. त्याला आपण नेमकं काय म्हणणार ते लिहायचं आहे. कोणती संख्या म्हणणार ते लिहायचं आहे. 3 कसं लिहिलं जातं? 1 2 3. 3 वेळा आय म्हणजे 3. या ठिकाणी व्ही म्हणजे 5 आणि 3 वेळा आय म्हणजे 5 अधिक 3 8. अक्षरी लिहिलेलं आहे तर आपण अक्षरीच लिहूयात. 8. 6 कसं लिहिलं जातं? 6ची फोड कशी करणार? 6ची फोड कशी करतो आपण? फोड करताना 10 5 आणि 1 या पद्धतीने जायचंय. तर 6 कुठे मिळतात आपल्याला? 5 अधिक 1 इथे मिळतात आपल्याला 6. मग 5 साठी व्ही लिहिणार आणि 1 साठी आय लिहिणार. हे मिळालं आपल्याला 6 साठी. इथे एक्स म्हणजे 10 आणि 2 आय म्हणजे 2 किंवा एक्स म्हणजे 10, 1 आय म्हणजे 1, दुसरा आणखी 1 आय म्हणजे आणखी 1. 10 11 आणि 12 अशा पद्धतीने म्हटलं तरी चालेल. तर तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की आय म्हणजे 1, 2 आय असले तर 2, 3 आय असतील तर 3 या पद्धतीने. हे झाले 12. 15 कसं लिहिणार? 15ची आपल्याला फोड करायची. 15ची फोड कशी करणार? इथे बघा 10 आणि 5 मिळाले 15. 10 साठी लिहितो आपण एक्स, 5 साठी लिहितो आपण व्ही. हे झाले 15. आता इथे नीट लक्ष द्या. एक्स आय एक्स या पद्धतीने आहे. मग तुम्ही इथे एक्स आय एक्स, एक्सला काय म्हणणार? एक्सला काय म्हणणार? 10 म्हणणार. या आयला 1 आणि या एक्सला 10 या पद्धतीने तुम्ही करणार का रे? 10 20 आणि 21 असं म्हणणार का? तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे?
कारण आपण मोठ्यापासून लहानापर्यंत जाणार आहोत. इथे बघा, समजा आपल्याला 21 लिहायचं असेल तर पहिल्यांदा 10, नंतर 10 आणि नंतर 1 या पद्धतीने आपण लिहिणार, ते 21 असणार आहेत. परंतु 10, 1 आणि 10 अशा पद्धतीने 21 लिहिलं जाणार नाही. या ठिकाणी हे 10, हे आहेत 10 आणि याच्या डावीकडे एक आय आहे, म्हणजे हा 1 ने वजा केलेला आहे, म्हणजे हे झाले 9. आय एक्स म्हणजे 9 असतात, हे तुम्हाला माहिती आहे. 10 आणि 9 19 झाले. तर एक्स आय एक्स हे काय असणार आहे, 19. ठीक आहे. या ठिकाणी आपले 3 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे तुम्हाला प्रत्येक जो काही तुमचा गणिताचा भाग आहे तो या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. अशा पद्धतीने रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा, हा आपला 4था प्रश्न आहे. रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा. तर आतापर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलंच आहे कशा पद्धतीने लिहायचं आहे. आपण हे देखील सोडवून घेऊया. 9 कसं लिहिलं जाणार आहे? 9 म्हणजे 10 पेक्षा 1 ने कमी, तर एक्सच्या मागे डावीकडे 1 लिहायचा, आय लिहायचा, हे झाले 9. आय एक्स म्हणजे 9. दुसरा प्रश्न 2. 2 साठी आपण लिहितो 2 वेळा आय. 17. 17 कसं लिहिणार? 17ची फोड करावी लागेल. कशी फोड करणार? 10 अधिक 5 अधिक 2. 10 साठी आपण एक्स लिहिणार, 5 साठी 5 साठी व्ही, 10 अधिक 5 झाले 15 आणि उरले 2. 2 साठी आपण 2 वेळा आय लिहिणार, हे झाले 17. नंतर आहे 4. 4 कसं लिहिलं जातं? 5 साठी व्ही आणि व्ही पासून 1 कमी, म्हणजे आय व्ही, हे आपण 4 साठी लिहितो. 11. 11 म्हणजे फोड करायची, 10 आणि 1. 10 साठी एक्स आणि 1 साठी आय, हे झाले 11. 18 कसं लिहिणार? 17 आणि 18 लक्षात येईल बरोबर. 10 साठी एक्स, 5 साठी व्ही आणि 3 उरले, म्हणजे 3 साठी आपल्याला 3 वेळा आय लिहावं लागणार, हे झाले 18. यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न आहे. पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली बरोबर अशी खूण करा, चूक असल्यास चूक अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा. इथे आंतरराष्ट्रीय अंकात लेखन दिलेलं आहे, रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत. रोमन संख्या चिन्ह लेखन दिलेलं आहे. बरोबर असेल तर बरोबर खूण करायची, चूक असेल तर ती चूक म्हणून आपण दुरुस्त करून लिहायचं आहे. 4 साठी 4 वेळा आय लिहिलं जातं का? तर नाही, मग चूक करावं लागेल. आणि बरोबर काय आहे, का लिहिलं जात नाही? तर आय आणि एक्स हे 4 वेळा एका शेजारी एक लिहिलं जात नाही, फक्त 3 वेळाच लिहिलं जातं. तर 4 साठी काय लिहिलं जाणार आहे? आय व्ही. 6 व्ही आय हे बरोबर आहे. 8 साठी अशा पद्धतीने लिहिलं जातं का? तर अजिबात नाही. 8 कसं लिहिलं जातं? हे चुकीचं आहे. 8 कसं लिहिलं जातं? व्ही आणि 3 वेळा आय लिहिलं जाणार. 16 हे 10, 5 आणि 1. 10 अधिक 5 15 आणि 1 16. 10, 15 आणि 1 16. तर हे बरोबर आहे. व्ही 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 15 असं लिहिलं जातं का? तर नाही, कारण नियम आपला सांगतो की व्ही हे फक्त एकदाच लिहिलं जातं, त्याच्या शेजारी व्ही व्ही अशा पद्धतीने लिहिलं जाणार नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. तर 15 कसं लिहिलं जाणार? 15ची फोड करा, 10 आणि 5 व्ही, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, एक्स व्ही, हे झाले 15. इथे आणखी एक नोट करण्याजोगी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. आय साठी 1, आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10 आणि हे 4 आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. एल सी डी एम 50, 100, 500, 1000 या पद्धतीने आहे. तर इथे आपलं
प्रकरण पहिलं रोमन संख्याचिन्ह. या ठिकाणी आपण घड्याळ समजून घेतलं. जे रोमन संख्याचिन्हाचे काही नियम आहेत 4 ते मी तुम्हाला समजावून सांगितले. उदाहरण संग्रह आपण सोडवून घेतला पूर्ण. या व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट समजली नसेल, काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढचं लेक्चर तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. ओके, थँक्यू सो मच.